हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रतिमा परिमॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. तर मी तुळशीबागेमध्ये गेले होते. तुम्हाला मी त्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं. म्हणजे झाले असतील 7-8 दिवस ते ब्लॉग टाकून. तर त्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं की मी तुळशीबागेमध्ये काय काय शॉपिंग केली आहे. तर ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर बघूया मी काय काय शॉपिंग केली आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते मी तुळशी बागेमधून काय काय घेऊन आली आहे. तर पहिल्यांदा मी सॅक दाखवते. सॅक मला लागत होत्या कारण कपडे वगैरे भरून न्यायला कुठं गावी जायचं असेल, कुठे इकडे तिकडे जायचं असेल तर सॅकच नव्हती. म्हणजे होती एक पण ती काय पुरत नव्हती. मग 2 सॅक घेऊन आली. दाखवते. छान आहेत सॅक आणि मस्त बसल्या एकदम रिझनेबल प्राईसमध्ये बसल्या. तर ही बघू शकताय. ही ग्रे ग्रे कलरमध्ये ही एक सॅक आणि मी माईक घेतलाय कारण तुम्हाला व्यवस्थित आवाज जाण्यासाठी. ही एक सुंदर बॅग आहे आणि क्वालिटी पण ह्याची खूप सुंदर आहे. आणि ही एक आहे आणि अजून एक आहे परीसाठी आणलेली. तर तुम्ही बघू शकता ही परीसाठी आणली आहे. ही अशी मेहंदी कलरमध्ये आहे आणि खूप सुंदर आहे ही पण बॅग. तर अशा 2 बॅग आणलेल्या आहेत. मी पटपट तुम्हाला दाखवणार आहे कारण व्हिडिओ मोठा होईल त्यासाठी. आणि मी माझ्यासाठी एक पर्स पर्स नाही म्हणता येणार, एक अशी पिशवी म्हणता येईल. तर ती मी पिशवी घेऊन आली आहे कारण त्याच्यामध्ये एखादी साडी, एखादी बॉटल आणि थोडंफार मेकअपचं सामान जे असेल ना ते त्यामध्ये बसेल त्याच्यासाठी. किंवा मग मला इथं कुठं जायचं असेल, थोडंफार शॉपिंग करायची असेल त्यासाठी सुद्धा मी ही बॅग घेऊन आली. म्हणजे पर्स टाईप आहे आणि ह्याचा पिंक कलर आहे. खूप सुंदर आहे. त्याला असे बंद आहेत आणि कापडीच आहे. ही पण कापडी बॅग आहे. तर ही अशी पर्स आहे. खूप छान आहे. ह्याला पण भरपूर सारे कप्पे आहेत. इथे पुढे एक कप्पा आहे आणि इकडे छोटे छोटे दोन्ही साईडला 2 पॉकेट आहे. इथे 2 कप्पे आहेत. ह्याच्या आतमध्ये अजून 2 कप्पे आहेत. खूप मोठी आहे. खूप खूप स्पेशियस आहे. खूप जास्ती सामान बसतं आणि माझ्याकडे अशी मोठ्या साईजमध्ये नव्हती. पहिला म्हणजे जेव्हा माझं ब्लॉगिंग स्टार्ट नव्हतं ना त्यावेळेस माझ्याकडे खूप छान छान पर्स होते. त्यावेळेस तर एक ना 1200 रुपयाची पर्स होती आणि एक मला वाटते 900 रुपयाची होती. अशा 2 होत्या घेतलेल्या मी. म्हणजे एकदम नव्हत्या घेतल्या. असं अंतरानेच घेतल्या होत्या मी. तर 2 होत्या त्या खूप छान क्वालिटी लागली होती. तर त्या आता खराब झाल्या त्याच्यामुळे त्या मी यूज नाही करत. त्या फेकून पण दिल्या आणि माझ्याकडे अशी मोठ्या साईजमध्ये नव्हती म्हणून मग मी ही घेऊन आले. तर खूप सुंदर आहे ह्याची क्वालिटी, व्हरायटी तुळशीबागेमध्ये. मला वाटलं नव्हतं एवढी छान मिळेल म्हणून आणि सॅक पण एवढ्या छान मिळतील असं कधीच वाटलं नव्हतं. गेले तिथे बघितल्या आणि इतक्या आवडल्या ना त्याच्यामुळे मग मी लगेच घेण्याचं म्हणजे मनातच ठरवलं की घ्या म्हणून. एखादी चांगली वस्तू माझ्या मनात बसली ना की ती असं वाटतं कधी माझ्याकडे येईल. त्याच्यामुळे मग मला चांगली वस्तू दिसली की मी लगेच पटकन घेत असते. त्यासाठी ही बॅग पण मी पटकन घेतली आणि छान आहे. आणि अजून दाखवते मी तुम्हाला काय काय शॉपिंग केली आहे. ह्या बॅगमध्ये आहे शॉपिंग. ही मेन महत्त्वाची शॉपिंग आहे कारण ना खूप दिवस झालं मला क्रॉप टॉप घ्यायचे होते. मला खूप हौस होती क्रॉप टॉपची डेली यूजसाठी. मी आजपर्यंत असे वापरले नव्हते. टी शर्ट खूप वापरलेत मी. आता तुम्ही बघू शकता हा सुद्धा मी टी शर्ट घातलेला आहे आणि खूप मस्त आहे हा सुद्धा टी शर्ट आणि मस्त दिसतो ट्राउझरवरती. तर घालते मी ट्राउझरवरती हा टी शर्ट आणि पॅन्ट पण घरी असते. त्याच्यामुळे मग गाऊन घालण्यापेक्षा म्हटलं की कधीतरी असं बाहेर वगैरे जाताना किंवा परीला स्कूलमध्ये घ्यायला जाताना सुद्धा होतील म्हणून मग मी आणलेले दाखवते तुम्हाला. आणि खूप छान छान आहेत त्याचे. मी ना जो मी तुम्हाला ड्रेस दाखवेल ना त्याचा फोटो इकडं मी दाखवेल तुम्हाला, शेअर करेल की कसा पूर्ण दिसतोय लुक तो. तर आता हे माईक कुठे लावू मी, केसांना लावू का इथं तात्पुरतं? केसांना तरी कुठे राहतोय माईक, इथेच लावते. ओके. तर आता तुम्हाला मी पहिला टॉप दाखवते. मस्टर्ड कलरमध्ये आहे आणि ते नाही का इथं कमरेपासून खाली फ्रीला असतं आणि स्लीव्ज अशा 3-4 साईजच्या असतात. स्लीवच्याच मला आणायच्या होत्या त्याच्यामुळे मग मी घेऊन आले. मला खूप आवडला हा मस्टर्ड कलरचा टॉप. तर तुम्हाला कसा वाटतोय मला नक्की सांगा. हे जीन्सवर आपण घालू शकतो, ट्राउझरवरती घालू शकतो आणि खूप छान दिसतात, मस्त दिसतात. त्याच्यामुळे मग हा आणि ह्याचे स्लीव्ज बघू शकताय.
या अशा 3/4 स्लीव्ज आहेत. एक साईडला अशी नॉड दिलेली आहे. जरी आपल्याला असं पोटामध्ये सैल होत असेल ना तरी सुद्धा आपण ह्याला छानपैकी असं नॉड बांधून पॅक करू शकतो. तर हा एक आहे. याचा गळा सुद्धा खूप सुंदर आहे. मला खूप आवडला हा, बघताच आवडला. आणि कसं वाटतंय तुम्हाला, आवडला का हा? तर दुसरा दाखवते आता मी, पटपट पटपट दाखवते. दुसरा तर मला खूप आवडला. एक तर मला व्हाईट कलर आणि नेव्ही ब्ल्यू कलर खूप आवडतात, त्याच्यामुळे मला जसा पाहिजे होता ना तसाच भेटला. तर ह्याच्यावर नेव्ही ब्ल्यू कलरची प्रिंट आहे आणि ना दोन्ही टॉप कॉटनमध्ये आहेत, त्याच्यामुळे खूप छान म्हणजे भेटला मला. तर ह्याच्या पण अगेन स्लीव्ज 3/4च आहेत. ह्याची डिझाईन बघू शकताय, कोयऱ्यांची डिझाईन आहे, व्हाईट कलर आहे पूर्ण. आणि ह्याचा गळा बघू शकताय, खूप सुंदर आहे. हा टॉप घातला आता तुम्ही बघू शकता, मी लावून पण बघते आणि तुम्हाला इथे फोटो पण मी शेअर करेन. तर हे बघू शकताय, खाली प्रिंट पण आहे. खूप छान आहे, असं भरपूर सारा घेर आहे आणि ह्याला नॉड पण दिलेले आहेत, जेणेकरून कमरेला आपण इथं असं पॅक करू शकतो. तर असा हा एक टॉप आहे. तर तुम्हाला हा पण टॉप कसा वाटला मला नक्की सांगा. हा पण टॉप तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. तर आता पॅन्ट दाखवते. पॅन्ट मी एकच आणली आहे, कारण मी आता सध्या ऑलरेडी घातलेली पॅन्ट आहे ना ती दाखवते तुम्हाला ब्लॅक कलरमध्ये. तर ही एक पॅन्ट आहे. त्याच्यामुळे मग मी काय एक्स्ट्राचा जास्त खर्च केला नाही, एकच पॅन्ट घेऊन आले. कारण मला पॅन्ट हवी होती आणि पॅन्ट पण मला इतकी भारी मिळाली ना, ट्राउझर खूप खूप मस्त आहे. बाहेर जाताना घालू शकतो, प्रवासामध्ये घालू शकतो, किंवा मग स्कूलमध्ये मुलांना आणायला जायचं असेल तर एकदम कम्फर्टेबल आहे. तर ही ब्राऊन कलरमध्ये मी घेतली आहे. ही अशी आहे, खूप सुंदर आहे, मस्त आहे. घातल्यानंतर खूप भारी दिसते. माझ्याकडे असा एकही पॅटर्न नव्हता. पुढे नॉड पण आहे त्याला, तुम्ही बघू शकताय. कमरेला जरी सेल झाला आपल्याला तरी आपण घालू शकतो. तर अशी ही ब्राऊन कलरची पॅन्ट आहे, ही पण खूप सुंदर आहे. ही पॅन्ट आणि हे टॉप ह्याचा फोटो मी दाखवेन तुम्हाला इथे, दोन्हीचा फोटो मी टाकेन इथे तुम्हाला पूर्ण ड्रेस दिसण्यासाठी. त्याच्यानंतर माझ्याकडे ना असे काय बोलतात त्याला, असे असे बंद नुसते असतात ना, नॉड टाईप बंद असतात तशा टाईपचे माझ्याकडे 2 ड्रेस आहे. वन पीस आहे आणि त्याच्यावरती घालण्यासाठी म्हणजे मला ना स्लीवलेस आवडत नाही, कम्फर्टेबल वाटत नाही, म्हणून मग मी त्याच्यावर घालण्यासाठी म्हणजे आतून घालायचा तो ड्रेस वरून घालायचा. तर त्याच्यासाठी हा एक टी शर्ट आणला मी ब्लॅक कलरचा. मला ब्लॅक कलर फार आवडतो, फार आवडतो. आणि आता तुम्ही बघू शकता किती छान दिसतोय. तर हा एक ब्लॅक कलरचा टी शर्ट आहे. काही नाही, पुढं फक्त थोडंसं नाव लिहिलेलं आहे आणि खूप सुंदर आहे, मस्त बसला मला हा. 100 रुपयाला टी शर्ट, मस्त बसला आहे तिथे तुळशी बागेमध्ये. तर एवढी कपड्याची शॉपिंग झाली. त्याच्यानंतर तुम्हाला माईकमध्ये आवाज येतोय की नाही मला काही माहीत नाही, मी लावलाय माईक खरं, पण बघूया व्हिडिओमध्ये कळेल. त्याच्यानंतर माझं ना सँडल खराब झालेली आणि म्हटलं की गेलोयच आपण तुळशी बागेमध्ये आणि इतक्या स्वस्तामध्ये मिळते गेल्या वर्षी, कारण माझं सारखं जाणं होत नाही. मी पुण्यामध्येच राहते, मस्त पण जाणं सारखं होत नाही. म्हणून मग म्हटलं चला आपल्याला डेली यूजला किंवा कुठे जायचं असेल ना तर चप्पल घालायला होईल, म्हणून मग मी चप्पल घेऊन आले. चप्पल टाईप सँडलच आहे. तर कसं वाटतं हे पण मला सांगा. खूप सुंदर आहे हे पण, सिम्पल सोबर मस्त वाटते. तर ही एक चप्पल घेऊन आली. एवढी शॉपिंग झाली माझी. आणि हे बाजूला ठेवते आता, पण ह्या कॅरीबॅगमध्ये घालून ठेव बाळा. आणि मी ना आता माझ्या भाचीचं लग्न आहे ना, त्याच्या लग्नासाठी मी काही ज्वेलरी घेतली घालण्यासाठी, कारण माझ्याकडे ज्वेलरी अशी लॉंगवाली ज्वेलरीच नव्हती. तर ती पण आता मी दाखवूनच देते तुम्हाला. मी खरं दाखवणार नव्हते पण दाखवते आता, तुम्हाला पण अंदाज येईल की छान छान मिळतं तुळशीबागेमध्ये. तर तर आता मी तुम्हाला दाखवते. मी आहे ना एक छोटंसं मंगळसूत्र पण घेतलंय. मंगळसूत्र मला खूप आवडलं, खूप छान, आणि त्याच्या वाट्या तर इतक्या भारी आहेत ना, म्हणजे खूप सुंदर, वेगळंच नाजूकशा वाट्या आहेत त्याच्या. तर हे असं मंगळसूत्र आहे, तुम्हाला दिसत असेल का नाही व्हिडिओमध्ये, किती क्लिअरिटी दिसते माहिती आहे. माझ्या फोनला इतकी क्लिअरिटी नाही आहे, तरी पण दाखवते मी. हे असं आहे, निम्मी काळ्यामध्ये निम्मी थोडीशी चेन आहे, इथं इथं पण काळ्यामध्ये इथं चेन. आणि वाट्या बघू शकता, वाट्या आता जवळून दाखवते तुम्हाला. तर ह्या वाट्या आहेत, हार्टच्या वाट्या आहेत, दिसतात का? इथं व्हिडिओमध्ये दिसायचं खूप मुश्किल आहे, कारण ना अवघड जाते. हां, तर ह्या अशा हार्टच्या वाट्या आहेत आणि ह्याच्यामध्ये ना डायमंड आहे.
वाट्यांमध्ये डायमंड आहे, त्याच्यामुळे अजूनच सुंदर लुक येतो घातल्यानंतर. मला खूप आवडलं हे. तर हे एक घेतले आणि अजून एक हार घेतलाय मी परीसाठी. म्हटलं तिला लग्नामध्ये घालता येईल किंवा इतर वेळेस स्कूलमध्ये काय असलं घालता येतं, किंवा मी सुद्धा घालू शकते काही कार्यक्रम असेल तर त्यावेळेस सुद्धा होईल म्हणून मग मी हा एक हार घेतलाय तुळशीबागेतून. खूप सुंदर आहे हा पण हार. तुम्हाला दिसत असेल ह्याचं हे पेंडन आहे गळ्यातल्याचं. दिसतंय की नाही काय माहित, कितपत दिसतंय तुम्हाला. हे असं पेंडन आहे त्याचं. वरती ग्रीन कलर आहे आणि इथं पिंक कलर आहे आणि खाली व्हाईट कलरचे हे मोती आहेत. वरती सगळी चेन आहे आणि हे कानातले बघू शकता. कानातले तर त्याचे इतके सुपोब आहेत ना. मी ना कधी पण कोणतं पण गळ्यातलं घ्यायचं म्हटलं ना तर कानातलं बघूनच घेते, कारण कानातलं कसं जास्त यूज करता येतं म्हणून मग मी कानातलं बघून घेतलं. त्याच्यानंतर जो एक लॉंग हार घेतलाय ना मी लग्नाला साडी वेअर करणार, काठपदर साडी आहे. खरं तर मला ना डायमंडची साडी घ्यायची होती पण घेणं काही झालं नाही मला. नेक्स्ट टाइम ना मी घेणार आहे तशा टाईपमध्ये. पण आता सध्या तशी साडी आहे काठपदर म्हणून मग त्याच्यावर मॅच होईल असंच मी गळ्यातले घेतले. ते पण तुम्हाला दाखवते. तर ते असं पॅकेजिंगमध्ये आहे आणि तुळशीबागेमध्ये बापरे इतकी व्हरायटी बघायला. इतके छान छान सेट होते ना, मस्त होते. जर तुम्ही गेला नसाल ना तुळशीबागेमध्ये एकदा नक्की जावा. खूप खूप सुंदर आहे. तर आता ना कानातल्या वरचे जे आपलं जे हार आहे ना त्याच्यावरचे इयरिंग्स मी तुम्हाला दाखवते. तर इयरिंग्स बघू शकताय तुम्ही, खूप सुंदर आहे. असं वाटतच नाही की हे डुप्लिकेट आहे म्हणून, ओरिजिनल टाईपच वाटतात. तर हे असं कानातलं आहे आणि खूप सुंदर आहे. त्याचं गळ्यातलं पण मी तुम्हाला दाखवते, म्हणजे मोठा जो हार आहे ना तो पण दाखवते. हार तर खूप 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 आवडला मला. खूप सुपर्ब आहे. आता हे कसं वाकडं तिकडं होते कसं बी होते, ह्याला ना व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. आमच्या परीला उचक्या लागतायत. कोण ध्यान करते? परी कोण ध्यान करते? मामा ध्यान करते. मामाचं तरी नाव घे. आजीचं, मामाचं, अण्णाचं, मावशीचं, सगळ्यांचं नाव घे. कोण आठवण काढून त्यांचं नाव घेतल्यावर राहते का काय बघूया आपण. हे असं का उलट होतंय? व्यवस्थित दाखवा म्हटलं, सगळं उलट पालट व्हायला लागलंय हे. नाही तरी पण हे वेगळंच होतंय. जाऊ दे, घातल्यानंतर दिसणारच आहे, पण तरीही दाखवते मी तुम्हाला. तर हा एक असा हार आहे. तर कसा वाटतोय? पूर्ण अशी डिझाईन आहे आणि खाली त्याचा पेंडन असा आहे. खूप सुंदर पेंडन आहे ह्याचा. खूप 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 सुंदर आहे. मला खूप आवडलं हे. बघता क्षणी आवडलं. कशीही कोणतीही साडी घाला त्याच्यावर इतकं सुपब दिसणार आहे ना हे. खूप सुंदर आहे. खूप छान दिसतं घातल्यानंतर साडीवरती. तुम्हाला फोटोमध्ये कळेल ना, लग्नाच्या दिवशीचा जो व्हिडिओ असेल ना त्याच्यामध्ये तुम्हाला दिसणारच आहे, पण तरी सुद्धा मी हे दाखवते. आणि हा व्हिडिओ कधी येईल, लग्नाच्या नंतर येईल का लग्नाच्या अगोदर येईल हे काय मला माहित नाही, पण मी शूट करून ठेवतीये. नंतर तर तुमच्यापर्यंत येणारच आहे. तर एवढीच मी शॉपिंग केली आहे तुळशीबागेमधून. एवढीच म्हणजे ही काय थोडी नाही झाली, भरपूर झाली. गेल्या वर्षी म्हटलं की आपण गेलोय तर थोडीफार शॉपिंग करून यावी म्हणून मग मी केली. आता काय लवकर शॉपिंग करायची नाही. कपड्यांची वगैरे पण शॉपिंग झाली, बॅगांची शॉपिंग झाली, शिवाय माझे हे हार वगैरे घेतले. आणि तुम्ही जर अजून तुळशीबागेमध्ये गेला नसाल तर आवर्जून जा. खूप छान ज्वेलरी मिळते एकदम रिजनेबल रेटमध्ये. फक्त एवढंच की ना बार्गेनिंग खूप करावं लागतं. मी इतकं बार्गेनिंग करते ना, प्रमाणाच्या बाहेर बार्गेनिंग करते, म्हणून तरी मला हे व्यवस्थित रेटमध्ये मिळाले. आणि एवढी शॉपिंग केली आहे. तर तुम्हाला माझी ही पूर्ण शॉपिंग कशी वाटली? तुम्हाला आवडली का माझी तुळशीबागेमधली शॉपिंग? आवडली असेल तर माझ्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि भेटूया अशाच वेगवेगळ्या आणि नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.